हॅलो अँड वेलकम बॅक टू मंथन आय एस आणि दिस इज सुप्रसाद. तर मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा GS1चा पेपर ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे. बऱ्याच चॅनल्सनी पेपरचं अनालिसिस, विश्लेषण, पेपरची काठिण्यता पातळी, त्यात किती डिफिकल्ट होता, मॉडरेट होता, या सर्व गोष्टीचं अनालिसिस सगळ्यांचं करून झालेलं आहे. ठीक आहे. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण काही अनालिसिस करणार नाहीये किंवा कशा प्रकारचं क्वेश्चन डिफिकल्ट होता किंवा मॉडरेट होता या गोष्टीवर चर्चा करणार नाहीये. तर बेसिकली हिस्ट्री विषयासाठी क्वेश्चन्सचे आन्सर लिहिताना नेमका कशा प्रकारचा तुमचा माइंडसेट असला पाहिजे, कशा प्रकारचा अप्रोच असला पाहिजे, हे आपण आपल्या सेशनमध्ये करणार आहे. ठीक आहे. अनालिसिसवर जस्ट थोडक्यात आपण चर्चा करणार आहे, बट मोस्ट ऑफ द आपलं जे सेशन जे असणार आहे ते हे जे क्वेश्चन्स हिस्ट्रीचे त्यांनी विचारलेले आहेत, हे क्वेश्चन स्क्रॅच पासून कसे बिल्ड करायचे किंवा क्वेश्चन लिहिताना आपली थॉट प्रोसेस नेमकी कशा पद्धतीची असली पाहिजे, या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. तर हा एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा GS1चा पेपर आहे. ठीक आहे. त्याचं समजा आपण हिस्ट्रीसाठी थोडक्यात जर आपण अनालिसिस जर बघितलं या क्वेश्चन पेपरचं, तर हिस्ट्रीवरती सेक्शन 1 मध्ये 6 क्वेश्चन्स जे की 10 मार्काचे होते. सेक्शन 2 मध्ये 3 क्वेश्चन्स विचारले जे की 15 मार्काचे होते. ठीक आहे. आणि जर आपण सब टॉपिक वाईज जायचं डिव्हिजन केलेलं आहे, तर ते एन्शंट वरती फक्त एकच क्वेश्चन होता 10 मार्काचा. मिडेवल वरती एक क्वेश्चन 10 मार्काचा. मॉडर्नचा वेटेज सगळ्यात जास्त देण्यात आलं होतं. 3 क्वेश्चन्स होते 10 मार्काचे, 2 क्वेश्चन्स 15 मार्काचे. पोस्ट इंडिपेंडन्स वरती एकच क्वेश्चन विचारला होता, तो पण 10 मार्काचा. आणि वर्ल्ड हिस्ट्रीवरती एकच क्वेश्चन विचारला, तो पण 15 मार्क्ससाठी. ठीक आहे. म्हणजे साधारणतः आपल्याला यातून हे समजतं की मॉडर्न हिस्ट्रीवरती एमपीएससीनं राज्यसेवेनं जास्त वेटेज दिलेलं आहे. जवळजवळ 15-30 60 मार्क्स, 60 मार्क्स जे क्वेश्चन्स असतात ते आपले मॉडर्न हिस्ट्री मधून विचारलेले आहेत. आणि जर आपण टोटल बघितलं तर जवळजवळ 105 मार्क्स आयोगाने हिस्ट्रीसाठी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके. सो येस, तर बघूया क्वेश्चन्स नेमके कशा प्रकारचे विचारलेले आहेत आणि त्या क्वेश्चन्सला आपण कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला पाहिजे त्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये आणि कशा प्रकारे आपण त्याचा आन्सर डेव्हलप केलं पाहिजे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. तर फर्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला तर व्हॉट डू यू नो अबाउट कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. ओके. भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहित आहे. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की बऱ्याच वेळा असं म्हटलेलं आहे की बाबा हे क्वेश्चन खूप वेग विचारलेला आहे. आता या क्वेश्चन बद्दल नेमकं लिहिणार काय, कारण का भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं पर्सनल ओपिनियन विचारलेलं आहे, त्यामुळे नेमकं याला कुठल्याही ब्रॅकेटमध्ये बसवता येत नाही असं बऱ्याचशा मार्गदर्शक लोकांचं म्हणणं आहे. पण असं नाहीये. आपली मेथड काय आहे की नेमकं आपण जेव्हा पण कुठला पण क्वेश्चन आपल्या समोर येतो, व्हॉट वी ट्राय टू डू, आपण आधी आपल्या आन्सर रायटिंगच्या व्हिडिओमध्ये तो सुद्धा बघितलेला आहे. आपण काय करतो, ट्राय टू फाइंड द कीवर्ड. ठीक आहे. त्या क्वेश्चन मधला आपण कीवर्ड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहित आहे. त्याचा जो कीवर्ड आहे ते आहे सांस्कृतिक वारसा. कल्चरल हेरिटेज. तुम्ही म्हणताय सर सांस्कृतिक वारसा कशासाठी कीवर्ड आहे, का याच्याभोवतीच आपल्याला आपला आन्सर लिहायचं. ठीक आहे. हा क्वेश्चन 10 मार्कर आहे, म्हणजे आपल्याला 150 शब्दामध्येचा आन्सर लिहायचा. ओके. सो वर्ड लिमिट फार कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे आपण वेगळेचा आन्सर न लिहू शकत. ठीक आहे. पण त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, क्वेश्चन मधला नेमका कीवर्ड काय आहे तो कीवर्ड आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याच्या अनुसरून आपण आपल्या आन्सरकडे आपला अप्रोच आपण ठरवू शकतो. ठीक आहे. त्या ठिकाणी कीवर्ड काय, सांस्कृतिक वारसा म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत जे की एन्शियंट पासनं ते मॉडर्न पर्यंत कंटिन्यू झालेले आहेत, जे की आपल्याला वारशाच्या स्वरूपात भेटलेले आहे. क्लॅरिटी आहे, समजते मी काय म्हणतोय ते. ठीक आहे. म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत जे की आपला सांस्कृतिक वारसा काय आहे, म्हणजे प्राचीन काळापासून संस्कृतीने आपल्याला कुठल्या प्रकारचा वारसा प्रदान केलेला आहे. ठीक आहे. हे त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग यामध्ये काय येणार, यामध्ये येणार एलिमेंट्स ऑफ कंटिन्युटी. म्हणजे काय,
प्राचीन काळापासून ते मॉडर्न काळापर्यंत चालत आलेले किंवा सातत्य सॉरी राखलेले घटक, ठीक आहे. जसं की आपण याला फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं कल्चर जे आहे, म्हणजे काय, हडप्पा संस्कृती जी आहे ती संस्कृती आणि आपली आजची आधुनिक संस्कृती यामध्ये कुठल्या प्रकारचं साम्य आपल्याला पाहायला भेटते? असे कुठले घटक आहेत की जे की आपल्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या कल्चरमध्ये सुद्धा पाहायला भेटतात आणि आपल्या आधुनिक कल्चरमध्ये सुद्धा पाहायला भेटतात? दॅट इज नथिंग बट द एलिमेंट्स ऑफ कंटिन्युटी, ठीक आहे. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ डिसकंटिन्युटी, ठीक आहे. पण ते आपल्याला लिहायची गरज नाही, कारण की आपल्याला सांस्कृतिक वारसा बघायचा आहे, त्यामुळे आपण फक्त आणि फक्त एलिमेंट्स ऑफ कंटिन्युटी बघणार आहोत. ते असे कुठले एलिमेंट्स आहेत आपल्या संस्कृतीचे जे की प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंत चालत आलेले आहे? या एका टॅगलाईन भोवती तुमचं पूर्णच्या पूर्ण आन्सर बनलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? आता हे एलिमेंट्स नेमके कशा प्रकारचे असतात? तर ऑब्व्हियसली हे जे एलिमेंट्स असतात ते टँजेबल असतात आणि इनटँजेबल असतात, ठीक आहे. तर टँजेबल आणि इनटँजेबल मध्ये जास्त कन्फ्युज करत नाही. टँजेबल म्हणजे आपण भौतिक गोष्टी ज्याला आपण हात लावू शकतो, ठीक आहे. आणि इनटँजेबल म्हणजे अशा गोष्टी ज्याला आपण हात लावू शकतो, ठीक आहे. तर टँजेबल गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टी नाही बाबा, आपण ऑब्व्हियसली जे प्राचीन काळापासून जे आर्ट आणि आर्किटेक्चर चालत आलेलं आहे, ठीक आहे, त्याची सुद्धा काही एलिमेंट्स आपल्याला आजच्या काळात बघायला भेटतात, ठीक आहे. पेंटिंग्स असतील, क्लॅरिटी आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काही ना काही आपला एक वारसा बघायला भेटतो, ठीक आहे. इनटँजेबल म्हणजे काय, भाषा असेल, ठीक आहे. संस्कृत भाषेपासून सुरुवात झाली, त्यानंतर हळूहळू भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बनत गेल्या, ठीक आहे. हा सुद्धा आपला एक सांस्कृतिक वारसा आहे, ठीक आहे. क्लॉथिंग असेल, कपडे घालण्याची पद्धत असतील, खाद्य संस्कृती असेल, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी कुठल्या ह्याच्यामध्ये येतात? तर इनटँजेबल गोष्टीमध्ये येतात. क्लॅरिटी आहे? येस. या सगळ्या गोष्टी इनटँजेबल गोष्टीमध्ये येतात. क्लॅरिटी आहे? त्यानंतर आर्ट असेल, आर्किटेक्चर असेल, ठीक आहे, स्थापत्यकला असेल, वास्तुकला असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या टँजेबल सांस्कृतिक वारशामध्ये येतात. क्लॅरिटी आहे? या सगळ्या गोष्टीबद्दल आपण अशा प्रकारचा आपला अप्रोच असला पाहिजे हा क्वेश्चन लिहिण्यासाठी. तर मग या क्वेश्चनच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? तर इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? बॉडीमध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? आणि कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? आपल्याला अप्रोच तर माहित आहे. आता नेमकं इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं, ठीक आहे, आणि त्याचबरोबर कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहायचं, या गोष्टीकडे आपण पाहूया, ठीक आहे. आता क्वेश्चन वेग आहे, ठीक आहे. व्हॉट डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया? भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? क्लॅरिटी आहे? मग इंट्रोडक्शन मध्ये आपण काय केलं पाहिजे, थोडाफार आपण आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्य सांगितली पाहिजे, ठीक आहे. लाईक युनिटी इन डायव्हर्सिटी, क्लॅरिटी आहे? त्यानंतर सिंक्रेटिझम, म्हणजे काय, समन्वय, म्हणजे काय, विविधतेमध्ये आपल्याला एकता पाहायला भेटते, ठीक आहे. आणि समन्वय म्हणजे काय, वेगवेगळ्या संस्कृती किंवा जीवनशैलीमध्ये आखलेला समन्वय सुद्धा पाहायला भेटतो. क्लॅरिटी आहे? कारण का इंडियामध्ये कसं आहे, फॉर एक्झाम्पल जॉग्राफी चेंज झाली की आपली जीवनशैली चेंज होते, आपली खाद्य संस्कृती चेंज होते, ठीक आहे. त्याचबरोबर आपला पेहराव सुद्धा चेंज होतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक समन्वय राखलेला पाहायला भेटते, ठीक आहे. त्याचबरोबर प्लुरलिझम, हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे.
ठीक आहे. तर या सगळ्या टर्म्स किंवा या सगळ्या कीवर्ड्सचा वापर करून तुम्ही काय करू शकता, त्या क्वेश्चनचं इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता. क्लॅरिटी आहे. तर तुम्ही म्हणता सर तुम्ही आम्हाला मॉडेल आन्सर द्या. बघा मॉडेल आन्सर असा काही कन्सेप्ट नसते. ठीक आहे. मॉडेल आन्सर ठीक आहे, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते मॉडेल आन्सर आहे, पण एक्झामिनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते मॉडेल आन्सर नसू शकतं. क्लॅरिटी आहे. आपण काय करू शकतो, फक्त आणि फक्त एक व्यवस्थित आणि मॉडेल आणि असा एक प्रोफेशनल आणि एक्सपेक्टेड असा एक आपण अप्रोच डिफाईन करू शकतो. ठीक आहे. बट दिस इज द मॉडेल आन्सर की बाबा असा आन्सर लिहून तुम्हाला 10 पैकी 5 किंवा 4 मार्क भेटतील याची गॅरंटी कोणी घेऊ शकत. क्लॅरिटी आहे. कारण का प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. ठीक आहे. आपण काय करतो की बाबा आयोगाला कुठल्या प्रकारचा माइंडसेट अपेक्षित आहे याला जनरलाइज्ड करून आपण एक सुटेबल अप्रोच डिसाईड करू शकतो. क्लॅरिटी आहे. त्यामुळे मॉडेल आन्सर जे असतं असे काही कन्सेप्ट नसतं, ती एक मिथ्या असते. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की क्वेश्चन विचारल्यानंतर त्यातला कीवर्ड आयडेंटिफाय केला पाहिजे आणि त्या कीवर्डला अनुसरून आपण आपला अप्रोच सेट केला पाहिजे, जेणेकरून आपण त्या क्वेश्चनची डिमांड जी आहे ती फुलफिल करू शकू. क्लॅरिटी आहे. हेच आपलं ध्येय असलं पाहिजे कधीही क्वेश्चन लिहिताना. आन्सर रायटिंगचं हे एकच स्किल आहे की अंडरस्टँड द क्वेश्चन अँड ट्राय टू फुलफिल द डिमांड ऑफ द क्वेश्चन. दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. ठीक आहे. त्यामुळे मॉडेल आन्सर वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतात त्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण तुम्ही किती आन्सर्स तुम्ही पाठ करणार ना. थोडं जरी शाब्दिक रचना बदलली किंवा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज केला की क्वेश्चनचा मिनिंग चेंज होतो आणि मग त्या क्वेश्चनला एका वेगळ्या अप्रोचने डील करावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे आपण पाठांतर करून किंवा मॉडेल आन्सर रट्टा मारून किंवा टॉपरचे आन्सर रट्टा मारून आपण त्यांचा आपण अप्रोच समजून घेऊ शकतो. ठीक आहे. पण आपण ते कॉपी पेस्ट नाही करू शकत. त्यामुळे या गोष्टीकडे आपण प्रखरतेने लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला मॉडेल आन्सर रट्टा नाही मारायचे, आपल्याला अप्रोच शिकायचं आणि आपल्याला अप्रोच समजून घ्यायचं. क्लॅरिटी. जसं की आपण या क्वेश्चन मध्ये आयडेंटिफाय केलं कल्चरल हेरिटेज किंवा सांस्कृतिक वारसा हाच आपला कीवर्ड आहे. ठीक आहे. जो आपला रिच कल्चर आहे, जे आपला एन्शंट कल्चर, ज्यामध्ये आपण का अभिमान घेतो, त्या कल्चरने आपल्याला नेमकं आजपर्यंत काय काय वारसाच्या स्वरूपामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. क्लॅरिटी आहे. मग बॉडीमध्ये आपण काय लिहिणार की बाबा कुठल्या कुठल्या एलिमेंट्स ऑफ कंटिन्युटी आहेत, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याच्यातल्या टँजेबल कुठल्या कुठल्या आहेत आणि इनटँजेबल कुठल्या कुठल्या आहेत. टँजेबल मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की बाबा आर्ट असेल, आर्किटेक्चर असेल, स्थापत्यकला असेल, वास्तुकला असेल, शिल्पकला असेल, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मग ते एन्शंट पासून मॉडर्न पर्यंत आपल्याला चालत द्यायचे. ठीक आहे. इनटँजेबल मध्ये लँग्वेज असेल, ठीक आहे, सॉंग्स असतील, लिटरेचर असेल, या सगळ्या गोष्टी असतील किंवा जातक कथा असतील. ओके. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस केल्या पाहिजे. क्लॅरिटी आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॉडीमध्ये लिहायचे. ठीक आहे. आणि मग आपण एक सुटेबल कन्क्लुजन कशा प्रकारे सुद्धा बघा काय विचारले की कल्चरल हेरिटेज काय, आणि आपण नेमकं कशावरती जास्त फोकस केलेला आहे की बाबा आपण जे सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये कीवर्ड्स वापरले, युनिटी इन डायव्हर्सिटी किंवा सिंक्रेटायझेशन, सिंक्रेटिझम आपल्याला बघायला भेटते किंवा प्लुरिझम आपल्याला बघायला भेटते, यालाच आपण व्यवस्थितपणे कन्क्लूड करायचं. राईट. की जरी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनशैली जरी आढळून आल्या, ठीक आहे, तरी देखील भारतीय संस्कृतीने विविध लोकांना एकत्रितपणे बांधून ठेवण्याचं काम सक्सेसफुली केलेलं आहे. आणि हेच जे कल्चर आहे, जे की आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचं जीवनशैली असून सुद्धा आपण एकत्रितपणे येऊन जीवन जगतो किंवा एक वेगळं कल्चर आपण स्थापन करतो, हेच भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. क्लॅरिटी आहे. एक अशा प्रकारचं आपण कन्क्लुजन या ठिकाणी लिहू शकतो. गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? क्लॅरिटी आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण याला अजून एक टच पण देऊ शकतो. ठीक आहे. की ही जी भारतीय संस्कृती आहे, त्या भारतीय संस्कृतीनं नेशन बिल्डिंग मध्ये कशा प्रकारे आपल्याला हेल्प केलेली आहे. कारण का बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं ना की भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाषेचे लोक राहतात, त्यामुळे भारताला एक देश म्हणून एकत्रितपणे टिकून राहणं हे असंभव आहे किंवा ते इम्पॉसिबल आहे. पण तरी देखील भारत 1947 म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स बऱ्याच इतक्या वर्ष 70 ते 80 वर्षांचा सुद्धा आपण एका जागी टिकून आहोत. क्लॅरिटी आहे. तर मग यामागे सुद्धा भारतीय संस्कृतीचे कारण आहे, कारण का या संस्कृतीचा वापर करूनच आपण आपला देश उभा केलेला आहे. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. जेव्हा फ्रीडम स्ट्रगल चालू होतं तेव्हा ऑब्व्हियसली नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवादाचा जन्म होण्यासाठी किंवा भारतीय लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी आपण या रिच कल्चरल हेरिटेजचाच वापर केला होता. जे काही आपले समाजसुधारक होते किंवा जे काही आपले पॉलिटिकल लीडर्स होते, त्यांनी भारतीय लोकांना हेच सांगितलं होतं की आपला इतिहास फार प्रगल्भ आहे, आपली संस्कृती
गोऱ्या लोकांपेक्षा अधिक जास्त श्रेष्ठ आहे, म्हणून आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे. या गोष्टी सांगूनच आपण भारतीय जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवाद निर्माण केला होता. तर हा एक टच देऊन सुद्धा तुम्ही या क्वेश्चनला कन्क्लूड करू शकता. क्लॅरिटी आहे? गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? समजते? म्हणजे काय, तुम्ही बेसिकली कल्चरल हेरिटेज सह सांगितलं आणि त्याला तुम्ही फ्रीडम स्ट्रगल सह सुद्धा जोडलं, तुम्ही त्याला लिंक सुद्धा केलं. ठीक आहे, दिस कॅन फेच यू मॅक्सिमम मार्क्स. गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? अशा प्रकारे तुम्ही याला क्वेश्चनला कन्क्लूड सुद्धा करू शकता. ठीक आहे, सो नाउ लेट्स ट्राय टू मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन काय म्हणतोय, वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ वारकरी सेक्ट. ओके, येस. तर मग आता या क्वेश्चनचा नेमका आपला अप्रोच कशा प्रकारचा असला पाहिजे? फिलॉसॉफी ऑफ वारकरी सेक्ट एक्सप्लेन करायचं. आपलं काय करायचंय? एक्सप्लेन. मराठीमध्ये काय? वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. ओके, 10 मार्कर आहे अगेन आणि 150 शब्द. याच्यातला कीवर्ड काय? सगळ्या पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे? कीवर्ड आयडेंटिफाय करायचं. मेथड सेम ठेवायची, कीवर्ड आयडेंटिफाय करायचं आणि क्वेश्चनची डिमांड फुलफिल करायची. ओके, हे आपले एक दोनच ध्येय असले पाहिजे जेव्हा जेव्हा आपण आन्सर रायटिंग करू तेव्हा तेव्हा. तर हेच आन्सर रायटिंगचं स्किल असतं. तर यातला कीवर्ड आहे फिलॉसॉफी, तत्वज्ञान. क्लॅरिटी आहे? आपल्याला काय एक्सप्लेन करायचंय? वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगायचं. वारकरी संप्रदायाची हिस्ट्री नाही सांगायची आपल्याला, की कोण होतं, कसा उगम झाला, काय कारणे होती, या संप्रदायाचा परिणाम काय झाला, या गोष्टीवर चर्चा नाही करायची. आपल्याला करायची का? नाहीये. तर नेमकं बेसिकली तत्वज्ञान आपल्याला स्पष्ट करायचंय, तत्वज्ञानावरती आपल्याला भाष्य करायचं. ठीक आहे, तर 150 शब्दापैकी जे तुमचे मॅक्सिमम शब्द असतील ते तत्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी खर्च झाले पाहिजे, तरच या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क फेच करताय. क्लॅरिटी आहे? ओके, आता या क्वेश्चन कडे आपण असं पाहूया की बाबा वारकरी संप्रदाय मी वाचलं नाहीये. ठीक आहे, लेट्स से असा एखादा विद्यार्थी आहे जो क्लासरूम मध्ये बसलाय, तो असं म्हणतो की यार वारकरी संप्रदाय तर मी सिलेबस मध्ये वाचलं नाहीये, पण हा जो संप्रदाय आहे तो महाराष्ट्रामधला खूप पॉप्युलर संप्रदाय आहे. ठीक आहे, त्यामुळे भले तुम्ही वाचा न वाचा, त्या संप्रदायाबद्दल तुम्ही कुठं ना कुठं ऐकलेलं असतं, तुम्ही कुठलं ना कुठलं कीर्तन ऐकलेलं असतं. ठीक आहे, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती असतं. क्लॅरिटी आहे? म्हणजे एक जनरल आयडिया तुम्हाला या संप्रदायाबद्दल असते म्हणजे असते. ठीक आहे, आता काय करायचं? फक्त आपल्याला आयोगाच्या भाषेमध्ये त्याचं तत्वज्ञान स्पष्ट करायचं. क्लॅरिटी आहे? समजतं मी काय म्हणतो ते? तत्वज्ञान म्हणजे काय, फिलॉसॉफी काय, फिलॉसॉफी म्हणजे काय की नेमकं कोर बिलीफ काय, म्हणजे या पूर्ण संप्रदायाचा नेमका पाया काय, मूळ काय, नेमकं कुठल्या विचारांवरती हा संप्रदाय उभा आहे, या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे या क्वेश्चन मध्ये. क्लॅरिटी आहे? कीवर्ड समजलं, क्वेश्चनची डिमांड काय ती समजली. क्लॅरिटी आहे? नाउ आता बघूया याला आपण नेमकं लिहू कसं. इंट्रोडक्शन मध्ये काय असलं पाहिजे, बॉडी मध्ये काय असलं पाहिजे आणि कन्क्लुजन मध्ये काय असलं पाहिजे. याच पॅटर्ननी सगळे क्वेश्चन्स लिहायचे किंवा सगळे आन्सर लिहायचे. ठीक आहे, आता आपल्याला वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाबद्दल विचारले. क्लॅरिटी आहे?
मग इंट्रोडक्शन मध्ये आपण काय करू शकतो, थोडस आपण वारकरी संप्रदायाचं बॅकग्राऊंड किंवा माहिती लिहू शकतो. ठीक आहे. आता कुठल्या प्रकारची माहिती देतो बाबा, वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामधला एक प्रॉमिनंट संप्रदाय आहे. ठीक आहे, ज्यामध्ये विठ्ठलाची भक्ती केली जाते. क्लॅरिटी आहे. ठीक आहे, अशा प्रकारची थोडक्यात माहिती 3 ते 4 लाईन मध्ये किंवा 2 ते 3 लाईन मध्ये तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. ठीक आहे. आता बॉडी जो आपला मेन पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कळायचं की नेमकं तत्वज्ञान काय. त्याच्यामध्ये की फॅक्टर आहे, जेवढे पण तत्वज्ञान भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, ठीक आहे, हे तत्वज्ञान म्हणा किंवा हे फिलॉसॉफी म्हणा तेव्हाच निर्माण झाली जेव्हा जेव्हा ते कर्मकांडाला कंटाळले. ठीक आहे, म्हणजे कसं होतं, पहिले बघा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये, सॉरी वैदिक कल्चरमध्ये काय होतं की तुम्हाला यज्ञ आणि हवन करावे लागायचे. ठीक आहे, त्यामध्ये काय देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला एका मधल्या माणसाची गरज लागायची, म्हणजे ब्राह्मणाची गरज लागायची किंवा एखाद्या भटाची गरज लागायची. तो भट येणार, तो यज्ञ आणि हवन करणार, तरच तुम्ही भक्ती केली किंवा तुम्ही देवाची पूजा केली असा अर्थ व्हायचा. ठीक आहे, मग आता नेमकं काय झालं, बेसिकली यावरती कुठं ना कुठं ब्राह्मणांनी मक्तेदारी निर्माण केली, आपली मोनोपोली निर्माण केली, आपलं वर्चस्व निर्माण केलं. ठीक आहे, म्हणजे देवापर्यंत जायचं असेल तर आमच्या थ्रूच जावं लागेल, आमच्याशिवाय तुम्हाला मार्ग नाही, आमच्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही. क्लॅरिटी आहे. पण असं का असायला हवं बाबा, देवाशी, देवाचा आणि एखाद्या व्यक्तीचा, भक्ताचा कॉन्टॅक्ट जो आहे तो डिरेक्ट असायला पाहिजे ना, त्याच्यामध्ये मधल्या माणसांची काय गरज आहे. क्लॅरिटी आहे. तर मग हेच बेसिक फिलॉसॉफी आहे याची की बाबा इम्फोसिस कशावरती आहे, भक्तीवरती आहे. की तुम्ही स्वतःला भक्तीमध्ये वाहून घेतलं पाहिजे. बघा तुम्ही कुठलंही कीर्तन ऐका, काही ऐकायचं, काय म्हणले, भक्ती करा, देवाचं नाम जपन करा, स्मरण करा. ठीक आहे, म्हणजे इन्फोसिस कशावरती आहे, तर भक्तीवरती आहे. क्लॅरिटी आहे. म्हणजे देवापर्यंत पोहोचायचा मार्ग काय सांगितलाय, मोक्ष प्राप्तीचा मार्ग काय सांगितलाय, तर भक्ती सांगितलेला आहे. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कीर्तनामधून किंवा वेगवेगळ्या संतांच्या वाणीमधून आपल्याला बघा काय ऐकायला काय भेटते, की सगळे जीव जे आहेत ते समान आहेत. म्हणजेच काय, तुम्ही भेदभाव नाही केला पाहिजे. तुम्ही जातीवरून, रंगावरून, वर्णावरून आणि लिंगावरून तुम्ही भेदभाव नाही केला पाहिजे. क्लॅरिटी आहे. सगळ्यांना तुम्ही समानतेने वागवलं पाहिजे, हे एक तत्वज्ञान आहे. क्लॅरिटी आहे. भले स्त्री असो, पुरुष असो, उच्च जातीय असो, उच्च वर्णीय असो, काही फरक पडत नाही, सगळे सेम आहेत. देवाच्या नजरेमध्ये सगळे सेम आहेत, म्हणूनच देवाला माऊली म्हटलं जातं. ती आपल्या सगळ्यांची माऊली आहे, आई आहे, तिच्या नजरेमध्ये सगळेजण सेम आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभावाला थारा नाही आहे, हे तुमच्या बॉडी मधला एक पॉईंट पाहिजे. क्लॅरिटी आहे. ओके, समजते मी काय म्हणतोय ते. तर मूळ फिलॉसॉफी काय, की तुम्ही भक्तीवरती जास्त तुम्ही इन्फोसिस केलं पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर समानतेवर तुम्ही समानता मांडली पाहिजे, सगळे जीव जे आहेत ते समान आहेत. त्याचबरोबर अहिंसा, ऑब्विसली वारकरी संप्रदायामध्ये माळ घातलेले लोक चिकन मटन खात नाहीत. क्लॅरिटी आहे. जर तुम्ही सगळे जीव समान मानताय तर ऑब्व्हियसली तुम्ही अहिंसा सुद्धा आपली फिलॉसॉफी म्हणून पुढे आणणार. ठीक आहे. हिंसेवर तुम्हाला विश्वास नाही आहे. ठीक आहे. रादर दॅन रादर दॅन तुम्ही देवाच्या मागे ज्या धावण्यापेक्षा तुम्ही मानव सेवा करा. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. क्लॅरिटी आहे. आता फॉर एक्झाम्पल हे कुठून समजतं आपल्याला, तुकाराम महाराज आहेत. ठीक आहे. तुकाराम महाराजांचे मोठे बंधू देवाच्या मागे निघाले, त्यांनी घरदार सोडलं, संसार सोडलं, ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी घर सोडलं. ठीक आहे. संन्यास घेतला, वारंवार भटकले, पण त्यांना ईश्वर मिळाला का, अजिबात नाही. तुकाराम महाराजांनी संसार केला, ठीक आहे, लग्न केलं, लेकर झालं, घरबार सांभाळलं, तरी देखील त्यांना देव मिळाला. ठीक आहे. कारण का, त्यांनी प्रपंचामध्ये राहून त्यांनी मानवाची सेवा केली, लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केलं, तेव्हा तुम्हाला ईश्वर मिळतो.
क्लॅरिटी आहे. तर ही सुद्धा तुम्ही एक्झाम्पल देऊन फिलॉसॉफी आहे असं तुम्ही बॉडीमध्ये लिहू शकता. क्लॅरिटी आहे, समजते मी काय म्हणतोय ते. आणि त्याचबरोबर ज्ञानावरती कुणाही एका व्यक्तीची मक्तेदारी नाही आहे. क्लॅरिटी आहे. त्यामुळे ज्ञान हे सगळ्यांसाठी खुलं असलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर हे सुद्धा तुम्ही एक्झाम्पल देऊन लिहू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर प्रत्येक जीवामध्ये आत्मा जो आहे तो सारखाच आहे. म्हणजे मी असेल काय किंवा एखादा पशु असेल काय, दोघांमध्ये सुद्धा आत्मा सेमच आहे. उदाहरण काय, ज्ञानेश्वरांनी रेड्यांमुखे वेद बोलविले होते. म्हणजे रेड्यामधला आत्मा आणि माझ्यामधला आत्मा सेम आहे. ठीक आहे. म्हणजे आत्म्यावरती सुद्धा इन्फोसिस आहे, आत्म्याच्या शुद्धीवरती जास्त जोर दिलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे 3-4 पॉईंट तुम्ही या बॉडीमध्ये लिहू शकता. ठीक आहे. या 3 किंवा 4 पॉईंट मध्ये आपण क्लिअरली फक्त आणि फक्त तत्वज्ञानावरती भाष्य करतोय. आपण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवरती भाष्य करत नाही आहे. पण त्याचबरोबर आपण प्रत्येक तत्वज्ञान जे आहे ते एक्झाम्पल देऊन आपण स्पष्ट करतोय. क्लॅरिटी आहे, समजते मी काय म्हणतोय ते. क्लॅरिटी आहे. ओके. आता कन्क्लुजन. आता कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय लिहू शकता, कारण का तत्वज्ञान तुम्ही एक्सप्लेन पण केलं, तुम्ही इंट्रोड्यूस पण चांगलं केलं. आता कन्क्लुजन मध्ये नेमकं काय असलं पाहिजे, तर बेसिकली तुम्ही त्याला आजच्या काळाशी जोडलं गेलं पाहिजे, तर मे बी ते चांगलं वाटतं अशी धारणा आहे बऱ्याच ॲस्पिरंटची. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो, बाबा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं तत्वज्ञान आहे की ज्यानं काय केलं, तर बेसिकली भारतीय समाजामध्ये एक लोकशाहीची तत्व आणली. ठीक आहे. म्हणजे समाज जो विभागलेला होता त्या विभागलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. समाजामध्ये भेदभाव होता तो भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. म्हणजे अशा तुम्ही एखाद्या कीवर्ड मध्ये की बाबा समाजामध्ये लोकशाहीची तत्व आणण्याचा प्रयत्न केला वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाने, किंवा समानतेचे तत्व आणण्याचा प्रयत्न केला वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाने. ठीक आहे. आणि हे तत्वज्ञान एका समृद्ध समाजासाठी आणि समृद्ध भारतासाठी फार आवश्यक आहे. क्लॅरिटी आहे. त्यामुळे या तत्वज्ञानाचं सगळ्यांनी तत्वज्ञान फ्युचरिस्टिक गोलसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, की रादर दॅन आपण डिवाइड न राहता एकत्रित येऊन जर आपण आपल्या कंट्रीसाठी किंवा आपण आपल्या सोसायटीसाठी काम केलं तर ऑब्व्हियसली वी विल मूव्ह फॉरवर्ड. क्लॅरिटी आहे. अशा प्रकारचं तुम्ही कन्क्लुजन लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही हे पण लिहू शकता की बाबा हे जे तत्वज्ञान आहे यामध्ये इक्वॅलिटी तर आहेच आहे, त्याचबरोबर स्पिरिच्युअलिटी सुद्धा आहे. म्हणजे फक्त समाज प्रबोधनच नाहीये. ठीक आहे. तो मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे. समानता सांगणं म्हणजे समाज प्रबोधन करणं. ठीक आहे. पण जन्म मृत्यूच्या चक्रामधून बाहेर कसं जाणं हा म्हणजे काय, स्पिरिच्युअलिटी झाली, अध्यात्म झालं. तर अध्यात्म आणि त्याचबरोबर समानता याचा एक इक्वल ब्लेंड, एक सुवर्ण मध्य आपल्याला या ठिकाणी या तत्वज्ञानामध्ये पाहायला मिळतो. असं देखील तुम्ही कन्क्लुजन लिहू शकता. क्लॅरिटी आहे. ओके. सो आय होप तुम्ही अशा प्रकारचा अप्रोच आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपला असला पाहिजे. क्लॅरिटी आहे. ओके. सो नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन काय म्हणतोय, रिव्ह्यू द लेबर मुवमेंट फ्रॉम 1914 टू 1947. म्हणजे काय, आढावा घ्या. एकोणीसशे 14 ते 1947. क्वेश्चन काय म्हणतोय, 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. चला, तर पहिली प्रोसेस स्टेप काय आपली, कीवर्ड. नेक्स्ट काय, डिमांड. या दोन गोष्टी फुलफिल झाल्या पाहिजे जेव्हा पण आपण आन्सर लिहू तेव्हा. जर या दोन गोष्टी फुलफिल झाल्या देन वी आर गुड टू गो. चला कमेंट मध्ये सांगा मला की नेमकं याचं आपल्याला काय म्हणता येईल, कीवर्ड काय आहे. येस.
तर या ठिकाणी या जे क्वेश्चनचं जे कीवर्ड आहे तो आहे आढावा, रिव्ह्यू. चळवळीचं काय घ्यायचं आपल्याला? आढावा घ्यायचा. ठीक आहे. आता आढावा घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, काय डिमांड आहे बाबा या क्वेश्चनची? ठीक आहे. आपल्याला टाइम पिरियड दिलाय. या टाइम पिरियड मध्ये कामगार चळवळीचा उगम कसा झाला, तो उगम होण्यापाठीमागं काय कारणे होती. ठीक आहे. त्यानंतर प्रसार कसा झाला, ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणू. ठीक आहे. आणि मग याच कामगार चळवळीचा काय परिणाम झाला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्पॅक्ट असं म्हणतो. या गोष्टी तुमच्या आन्सरमध्ये आल्या पाहिजे. दिस इज युअर डिमांड आणि ही फुलफिल झाली पाहिजे. क्लॅरिटी आहे. आढावा घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, कामगार चळवळीची सुरुवात कशा प्रकारे झाली, सुरुवात होण्यापाठीमागे नेमकी काय कारण होती, सुरुवात झाल्यानंतर कशा प्रकारे कामगार चळवळीची ग्रोथ होत गेली, म्हणजे डेव्हलपमेंट होत गेली. ठीक आहे. आणि त्यानंतर या कामगार चळवळीचा भारतीय समाजावरती किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळीवरती नेमका कशा प्रकारचा परिणाम झाला. ठीक आहे. कामगारांच्या आयुष्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचे आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतात. क्लॅरिटी आहे. तर अशा प्रकारचा इम्पॅक्ट आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला डिस्कस करायचे. त्या सगळ्या गोष्टी आपण आन्सर केल्या पाहिजे. सो दिस इज व्हॉट आवर कीवर्ड्स टेल्स अस. क्लॅरिटी आहे. ओके. सो नाउ लेट्स स्टार्ट, ट्राय टू आन्सर दिस क्वेश्चन. आता इंट्रोडक्शन मध्ये काय येईल, आपल्याला काय घ्यायचं आहे, आढावा. अगेन 10 मार्काचा क्वेश्चन आहे, 150 शब्दामध्ये लिहायचा आहे, 150 वर्ड्स. शब्द कमी आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला आन्सर करायचे आहेत. ठीक आहे. तर मग कसं करणार, थोडक्यात आपण काय करणार की बाबा हे कामगार चळवळ तिचा उगम का झाला किंवा उगम होण्यापाठीमाग काय कारण होती, किंवा कुठल्या गोष्टीला रिॲक्शन म्हणून कामगार चळवळ उगम झाली, हे आपण आपल्या इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं थोडक्यात. आणि कारण काय सांगायची, जनरलाइज्ड. म्हणजे काय, कामगार चळवळ ब्रिटिश औद्योगिकरणाच्या पिळवणुकीला प्रतिसाद म्हणून निर्माण झाली. इंग्लिश मध्ये काय, इट वॉज द रिस्पॉन्स टू इंडस्ट्रियल एक्सप्लॉयटेशन बाय ब्रिटिश इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे. म्हणजे ब्रिटिश औद्योगिकरणाने जी पिळवणूक केली भारतीय उद्योगांची, तिला एक रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन म्हणून कामगार चळवळीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो, असं तुम्ही आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकतो. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. म्हणजे काय, आपण एक डिमांड ऑलरेडी इंट्रोडक्शन मध्ये फुलफिल करतोय. आणि हा अप्रोच आपण का वापरतोय, कारण की आपल्याकडे ऑलरेडी शब्द जे आहेत ते फार कमी प्रमाणात वापरायचे आहेत. ठीक आहे. 150 शब्द आहेत आणि डिमांड खूप जास्त आपल्याला पूर्ण करायचे आहेत. क्लॅरिटी आहे. सो नेक्स्ट, बॉडीमध्ये आपण काय लिहायचं, आता बॉडीमध्ये आपण काय लिहायचं, प्रसार आणि डेव्हलपमेंट. ठीक आहे. पण प्रसार कशा प्रकारे झाला, 1920 मध्ये, 1920 मध्ये कुठले कुठले पॉईंट आले पाहिजे बॉडीमध्ये. 1920 मध्ये जी कामगार चळवळीचं आहे तिचं संस्थेमध्ये म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनलायझेशन झालेलं आहे. ठीक आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. येस, 1920. ठीक आहे.
सुरुवातीला तुम्ही सुद्धा जे कामगार चळवळ आहे ते रिस्पॉन्स कशासाठी आहे, तर बेसिकली ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल एक्सप्लॉयटेशन जे ब्रिटिश इंडस्ट्रियलायझेशनने केलेलं आहे त्या गोष्टीसाठी आहे. ठीक आहे. त्याच नंतर या चळवळीच्या डिमांड कशा प्रकारच्या होत्या, तर डिमांड काय बाबा, वर्कर्सला तुम्ही चांगली कंडिशन्स द्या काम करण्यासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांना रविवारी तुम्ही सुट्टी द्या. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही त्यांना वेतन द्या. ठीक आहे. स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही सुट्ट्या द्या. ठीक आहे. तर मग जे कामगारांचे अधिकार आहेत ते डिमांड करण्यासाठी ही कामगार चळवळ उभं राहिलेली आहे, आपण हे सांगू शकतो. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. तुम्ही अहमदाबाद मिल स्ट्राईक महात्मा गांधीजींनी केलेली ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता पॉइंट मध्ये. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर 1930 आणि 40 मध्ये या चळवळीने कशा प्रकारचं रूप घेतलं हे सुद्धा तुम्ही सुरुवातीला काय कामगार जे होते ते असंघटित होते. तेव्हा महात्मा गांधी भारतामध्ये त्यांनी बघितलं बाबा कामगारांची जी अवस्था आहे ती फार बिकट अशी अवस्था आहे. ठीक आहे. त्यांच्यावरती अन्याय होतो, त्यांना कुठल्या प्रकारचे अधिकार देण्यात येत नाही. जे भांडवलदार वर्ग आहे तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने जास्तीत जास्त कामगारांकडून काम करून घेतोय. क्लॅरिटी आहे. कामगारांना सुट्टी मिळत नाही. रविवारचा एक दिवस असतो त्या दिवशी सुद्धा त्यांना येऊन त्यांची फॅक्टरी जी असेल, कारखाना जो असेल तो स्वच्छ करावा लागतो. ठीक आहे. 8-8, 9-9, 10-10, 12-12 घंटे त्यांना काम करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना फॅमिली टाइम भेटत नाही, स्वतःकडे पाहण्याचा वेळ भेटत नाही. ठीक आहे. आणि हे जे सगळे कामगार आहेत ते असंघटित आहेत. ठीक आहे. म्हणजे कुठलंही युनियन आपल्याला पाहायला भेटत नाही, ते संघटित नाही आहेत, ऑर्गनाइज्ड नाही आहेत. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. तर मग स्टेप बाय स्टेप सुरुवातीला कामगारांना संघटित केलं पहिल्या फेज मध्ये. ठीक आहे. तर सेकंड फेज मध्ये काय केलं, या कामगार चळवळीचं इन्स्टिट्यूशनलायझेशन केलं. ठीक आहे. ती कामगार चळवळीचं एका संस्थेमध्ये रूपांतरित केलं. ठीक आहे. आणि 1930 आणि 40च्या दशकामध्ये तर बेसिकली काय झालं, अजून जास्त ऑर्गनाइज्ड बनले, खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्या संघटना निर्माण झाल्या, ट्रेड युनियन निर्माण झाल्या. ठीक आहे. जे कामगारांचे अधिकारांसाठी लढा देतील. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतोय ते. आणि त्यानंतर मग याच संघटित कामगारांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये सुद्धा आपलं योगदान दिलं. क्लॅरिटी आहे. तर अशा प्रकारे 1914 पासून ते 1947 पर्यंत कामगार चळवळीची डेव्हलपमेंट राहिलेली आहे. ठीक आहे. यामध्ये आपण काय बघितलेलं आहे की बाबा नेमकं कारण काय होती ते पण बघितलेलं आहे की ऑपरेशन कामगारांचं जे पिळवणूक व्हायला लागलेली आहे ते कारण आहेत. ठीक आहे. प्रसार होत गेला, ऑब्व्हियसली असंघटित कामगारांचं संघटीकरण करण्यात आलं. त्यानंतर कामगार चळवळीचं संस्थानीकरण करण्यात आलं. क्लॅरिटी आहे. इम्पॅक्ट काय झाला, कामगार फार मोठ्या प्रमाणात संघटित झाले, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले. ठीक आहे. आणि याच संघटित कामगारांनी काय केलं, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं. ठीक आहे. भारतामध्ये समाजवादी विचाराला चालना मिळाली. हा सुद्धा एक इम्पॅक्ट आहे. ग्रोथ ऑफ सोशलिझम इन इंडिया. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. तर हा सगळा इम्पॅक्ट आहे. तर 1914 ते 1947 पर्यंत अशा प्रकारे कामगार चळवळीची डेव्हलपमेंट किंवा वाटचाल राहिलेली आहे. या ठिकाणी आपण क्वेश्चनच्या सगळ्या ऍस्पेक्टच्या डिमांड जे आहेत ते आपण फुलफिल करतोय. क्लॅरिटी आहे. पण कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहू शकतो, तर कन्क्लुजन मध्ये ऑब्व्हियसली तर या लेबर मुवमेंटने काय केलं, तर कामगारांना त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी मदत केली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यास सुद्धा मदत केली आणि त्याचबरोबर भारतीय समाजामध्ये समाजवादी विचारांचं बीज पेरण्यात आलं. हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे. तर या सगळ्या गोष्टींची सांगड घालून तुम्ही एक सुटेबल असं कन्क्लुजन या ठिकाणी लिहिलं पाहिजे किंवा कन्क्लुजन लिहिण्यापाठीमागचा तुमचा हा अप्रोच असला पाहिजे. क्लॅरिटी आहे. या क्वेश्चनचा अप्रोच समजला. ओके. नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, एक्सप्लेन नाही क्वेश्चन नंबर 4 पण आहे ना. व्हॉट डू यू नो अबाउट द 1946 इंडियन नॅव्हल म्युटिनी. म्हणजे 1946च्या भारतीय नौदलातील नाविकांच्या उठावाविषयी आपणास काय माहिती आहे. 1946 नॅव्हल म्युटिनी आणि व्हॉट डू यू नो. अगेन वेग क्वेश्चन आहे, स्पेसिफिक नाही विचारलेलं आहे.
ठीक आहे, त्यामुळे कीवर्ड आयडेंटिफाय केलं पाहिजे आपण, आणि क्वेश्चनची डिमांड फुलफिल केली पाहिजे. त्या ठिकाणी कीवर्ड काय, 1946 नॅव्हल म्युटिनी, नाविकांचा उठाव. करेक्ट आहे. डिमांड काय, व्हॉट डू यू नो, म्हणजे काय माहित आहे तुम्हाला, सगळंच माहित पाहिजे. कारणे, प्रसार, परिणाम. सिंपल. या 3 डिमांड फुलफिल झाल्या पाहिजे जेव्हा तुम्ही या क्वेश्चनला आन्सर करता. क्लॅरिटी आहे. कीवर्ड समजलं काय, डिमांड समजली काय. ओके, येस. आपल्याला काय करायचं, या 3 फुलफिल डिमांड फुलफिल करायच्यात. अगेन 10 मार्कर आहे आणि 150 शब्द आहे. ओके, तर आपल्याला नॅव्हल म्युटिनी बद्दल जे काही माहिती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आता इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहिणार, ही एक घटना आहे ऑब्विसली, तर घटनेचा आपण बॅकग्राऊंड लिहिणार. बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर 1946 मध्ये नाविकांचा उठाव झाला. या उठावाची सुरुवात मुंबईमध्ये झाली आणि मुंबईपासून संपूर्ण भारतभर हा उठाव पसरला. दिस इज इट. एक जनरल इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, आणि कुठे निर्माण झाला, केंद्रबिंदू काय, आणि तिथून तू कसा भारतभर पसरला, हे 2 ते 3 लाईनमध्ये तुम्ही लिहिलं. बॅकग्राऊंड म्हणू शकता किंवा तुम्ही एक इन्फॉर्मेशन म्हणू शकता, जनरल इन्फॉर्मेशन, कारण का ही एक घटना आहे आणि या घटनेबद्दल आपल्याला जे काही माहिती ते आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे इंट्रोडक्शन मध्ये आपण त्या घटनेला इंट्रोड्यूस केलंय की नेमकी ती घटना कशा प्रकारची आहे, कुठली आहे, कुठे सुरुवात झाली, किंवा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहायच्या आहेत. ठीक आहे. भारतीय नौदलाचा हा उठाव आहे. ठीक आहे. या उठावाची सुरुवात मुंबईमध्ये झाली किंवा त्या काळच्या बॉम्बेत झाली आणि तिथून तो पूर्ण भारतभर पसरला. क्लॅरिटी आहे. येस. मग आता कारणे काय काय आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्यात, बॉडीमध्ये लिहायचे ते सगळं. जो आपला मेन पार्ट आहे तो सगळा पार्ट आपण बॉडीमध्ये लिहायचा. कॉजेस, कॉजेस काय काय, नंबर 1 डिस्क्रिमिनेशन, भेदभाव. गोऱ्या आणि भारतीय नाविकांमध्ये भेदभाव. पुअर सर्व्हिस कंडिशन्स. ठीक आहे, म्हणजे जे भारतीय लोकांच्या सर्व्हिस कंडिशन्स आहेत ते अतिशय पुअर आहेत. ठीक आहे. या माहितीमध्ये तुम्ही अजून हे एक पॉईंट लिहू शकता की बाबा जवळजवळ 20,000 सैनिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. जनरल इन्फॉर्मेशन आहे. क्लॅरिटी आहे, समजते मी काय म्हणतोय ते. येस. ठीक आहे. त्यानंतर अजून काय कारण आहे, राष्ट्रवादी भावना. बघा 1946 चा कालखंड आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवाद जो आहे तो परमोच्च बिंदूला असणार आहे. ठीक आहे. तर मग तो सैनिकांमध्ये सुद्धा पसरलेला असणार आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे. कशा प्रकारे भारतीय लोकांवरती अत्याचार होत आहे किंवा भारतीय लोकांनी ज्या काही मागण्या केल्या त्या कशा प्रकारे हिंसेचा वापर करून दडपवून टाकण्यात येत आहेत, या गोष्टी ऑब्व्हियसली सैनिकांनी सुद्धा बघितल्या. ठीक आहे. आणि त्यांनी टाइम सुद्धा बघितला का दिस इज द टाइम फॉर सेकंड वर्ल्ड वॉर. ठीक आहे. क्लॅरिटी आहे. ऑब्व्हियसली सेकंड वर्ल्ड वॉर संपत आले, पण त्यांनी बघितलं की बाबा या ठिकाणी कुठं ना कुठं आता एकतर आपल्यामध्ये भेदभाव सुद्धा आहे. इंग्रजांनी कधी आपल्याला आपल्या बरोबरीचं मानलेलं नाहीये. ठीक आहे. आपल्या ज्या सर्व्हिस कंडिशन्स आहेत ते गोऱ्या सैनिकांपेक्षा अतिशय पुअर, नीच दर्जाच्या आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी भावनेचा प्रसार, ही कारणे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता बॉडीमध्ये, की का बाबा नॅव्हल म्युटिनी या ठिकाणी निर्माण झाली आहे. प्रसारामध्ये काय लिहायचं, तर प्रसारामध्ये बेसिकली बाबा बॉम्बेमध्ये स्टार्ट झाली, त्यानंतर कराची, कोलकाता. ठीक आहे. बॉम्बे, कराची,
कोलकाता या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी हा नाविकांचा उठावाचा प्रसार झाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 20,000 सैनिकांनी सहभाग घेतला. हे तुम्ही प्रसारामध्ये लिहू शकता. क्लॅरिटी आहे. इम्पॅक्ट मध्ये काय तर बेसिकली बाबा ऑब्विसली भारताला जे 1947 मध्ये इंडिपेंडन्स भेटलं त्यामध्ये या नॅव्हल म्युटनीचा फार मोठा हक्क होता किंवा प्रभाव होता असं आपण म्हणू शकतो. कारण का इंग्रजांनी भारतावरती जे राज्य निर्माण केलं ते आपल्या नॅव्हल सुप्रीमसीच्या जोरावरती निर्माण केलं. ठीक आहे, कारण का ब्रिटिशांची नेव्ही ही एवढी सुप्रीम होती की ती कधी हरलेली नव्हती. मग या ठिकाणी त्यांना ज्या गोष्टीवरती अतिशय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्व आहे किंवा अभिमान आहे ती म्हणजे त्यांची रॉयल नेव्ही. त्या नेव्हीमध्ये जेव्हा फूट पडताना दिसून येते तेव्हा ऑब्व्हियसली त्यांचं जे नियंत्रण आहे सैनिकांवरचं ते कमजोर झालेलं आहे किंवा कमकुवत झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो फार मोठा आणि प्रभावशाली असलेला आपल्याला पाहायला मिळतो भारतीय स्वातंत्र्यामध्ये. किंवा ज्या शक्तीच्या जोरावरती हे साम्राज्य निर्माण केलं तर त्या शक्तीच कमकुवत होताना इंग्रजांना दिसून येते. क्लॅरिटी आहे. त्यामुळे इम्पॅक्ट जो आहे तो फार मोठा आहे. मग कन्क्लूड तुम्ही कसं करणार? सो ऑब्व्हियसली ही एक सिपॉय म्युटिनी आहे, पण ही काय इंडिकेट करते तर बेसिकली ब्रिटिशांचा आपल्या सैन्यावरती असलेला कंट्रोल कमी झालेला बघायला भेटते. त्यामुळे त्यांना भारताला स्वातंत्र्य देणं पूर्ण मोठं भाग पडत चाललं होतं. एकतर भारतीय जनता सुद्धा शांत बसत नव्हती आणि त्याचबरोबर आता सैनिक ज्या सैन्याच्या आधारावरती त्यांनी जनतेला दाबून ठेवलं होतं किंवा दडपून ठेवलं होतं ते सैन्य सुद्धा आपल्या हाताबाहेर चाललंय दिसून येतंय. आणि त्यानुसार त्यामुळे या नॅव्हल म्युटिनीचा भारतीय स्वातंत्र्यामध्ये फार मोठा किंवा मोलाचा वाटा आहे हे आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचं कन्क्लुजन देऊन तुम्ही या उत्तराचा शेवट करू शकता. क्लॅरिटी आहे. सो या ठिकाणी आपण बघितलं की क्वेश्चनचा कीवर्ड काय आणि डिमांड काय या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी फुलफिल केलेल्या आहेत. So this should be the approach for this question. Now let's move towards next question. माझ्यामध्ये yes question number 5. Explain the importance of civil disobedience movement. स्ट्रेट फॉरवर्ड असा क्वेश्चन आहे, फार सोपा क्वेश्चन आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इम्पॉर्टन्स ऑफ सीडीएम, सीडीएमच आहे ना? येस, मराठीमध्ये कायदेभंग चळवळीचे महत्व स्पष्ट करा. कीवर्ड काय? महत्व म्हणजेच काय? इम्पॉर्टन्स. आता मला सांगा डिमांड काय? आता या ठिकाणी कायदेभंग चळवळ का निर्माण झाली, तिचा प्रसार कशा प्रकारे झाला, ही गोष्ट म्हणजे महत्व आहे का? तर नाही. कायदेभंग चळवळीचा परिणाम काय काय झाला. कारण का जेवढा जास्त परिणाम तेवढं जास्त महत्व. इम्पॅक्ट, प्रभाव. मग या चळवळीचा भारतीय समाजावरती काय प्रभाव पडला, भारतीय राष्ट्रवादावरती काय प्रभाव पडला, भारतीय राष्ट्रवादी चळवळीवरती काय प्रभाव झाला, भारतीय युवकांवरती काय प्रभाव पडला. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींवर जर प्रभाव जास्त असेल तर ऑब्व्हियसली त्या चळवळीचं इम्पॉर्टन्स जास्त असतं. आपली डिमांड काय की इम्पॅक्ट, की इम्पॅक्ट प्रभाव कसा जास्त आहे हे आपल्याला क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतोय ते? येस. त्याच्यामुळे कॉजेस, कारण काय होती, प्रसार कशा प्रकारे झाला, या गोष्टीवरती कमी महत्व द्यायचंय. हे आपल्याला कसं काय समजलं? कारण का आपण कीवर्डला आयडेंटिफाय केलं. ठीक आहे. आता बघा, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट आणि नॅव्हल म्युटिनी, ठीक आहे, नाविकांचा उठाव, या दोन घटना आहेत, या दोन चळवळी आहेत.
क्लॅरिटी आहे. पण आधीचा आन्सर लिहिताना आपण कारणे प्रसार या दोन्ही गोष्टीवरती सारखंच भाष्य केलं, जेवढं आपण परिणामावरती भाष्य केलं. पण या क्वेश्चन मध्ये आपण कारणे आणि प्रसार यावरती आपण भाष्य नाही करत आहे किंवा कमी भाष्य करणार आहेत. जास्त भाष्य आपण परिणामावरती करणार आहेत. का कीवर्ड काय म्हणतोय? इम्पॉर्टन्स, की महत्व काय या चळवळीचं. या चळवळीचं असं काय महत्व आहे की जेणेकरून भारतीय स्वातंत्र्य लढ्याला या चळवळीने एक नवीन दिशा दिली. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय? त्यामुळे आपण या चळवळीच्या फिलॉसॉफी बद्दल सुद्धा बोलू शकतो, की या चळवळीच्या फिलॉसॉफीने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला कशी एक नवीन दिशा दिली, या गोष्टीबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो या आन्सर मध्ये. क्लॅरिटी आहे? अगेन 10 मार्कर आहे आणि 150 वर्ड्स ही आपली वर्ड लिमिट आहे. क्लॅरिटी आहे? येस. तर आता आपण बघूया इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहिलं पाहिजे. कीवर्ड समजला, डिमांड समजली. नाउ लेट्स ट्राय टू थिंक की आपण इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू शकतो. तर इंट्रोडक्शन मध्ये आपण असं लिहू शकतो की बाबा सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट किंवा कायदेभंग चळवळीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील एक नवीन पर्वाला सुरुवात केली. न्यू फेज ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट. ठीक आहे. 1930 किंवा दांडी मार्च पासून सुरुवात झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक नवीन पर्वाला सुरुवात केली किंवा एक न्यू फेजला आपण स्टार्ट केलं. असं तुम्ही 2-3 लाईनीमध्ये लिहून किंवा म्हणजेच काय बेसिकली आपण काय करतोय, एक बॅकग्राऊंड किंवा एक जनरल इन्फॉर्मेशन देऊन आपण त्याला इंट्रोड्यूस करतोय, कारण काही एक घटना आहे. क्लॅरिटी आहे? मग बॉडीमध्ये आपण काय करणार, सगळ्यात जास्त आपण त्याचं इम्पॉर्टन्स वरती भर देणार, कारण ते आपलं कीवर्ड आहे. लक्षात घ्या, बॉडीमध्ये सगळ्यात जास्त आपण कीवर्ड लिहिलं पाहिजे. उत्तराचा 70 ते 75% भाग हा कीवर्डच्या ओरिएंटेड असला पाहिजे. ठीक आहे. आणि बॉडी जी असते ती उत्तराची आपली 65 to 75% आसपास असते. क्लॅरिटी आहे? त्यामुळे बॉडीमध्ये तुम्ही मेन क्वेश्चनला आन्सर केलं पाहिजे. तर मग इम्पॉर्टन्स काय, सगळ्यात पहिल्यांदा न्यू फेज त्यांनी स्टार्ट केला, जे आपण इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि जे अनजस्टफुल लॉज असतात, म्हणजे काय, जनतेच्या विरोधामध्ये केलेले जे कायदे असतात ते कायदे जनतेने मान्य नाही केले पाहिजे किंवा ते कायदे मोडले पाहिजे. कसे मोडले पाहिजे? विनम्रतेने. क्लॅरिटी आहे? पहिला पॉइंट काय, फिलॉसॉफी काय, तर बेसिकली की जे कायदे अनजस्टफुल आहेत किंवा लोक कल्याणाच्या विरोधामध्ये आहेत किंवा अन्यायकारी जे कायदे आहेत त्या कायद्यांच्या विरोधामध्ये लोकांनी बंड पुकारले पाहिजे आणि ते कायदे अमान्य केले पाहिजे. ठीक आहे. त्या कायद्यांचं पालन नाही केलं पाहिजे, उलट ते कायदे मोडले पाहिजे. ठीक आहे. शांतीपूर्व मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने. सो दिस इज द फिलॉसॉफी. ठीक आहे. जी की असहकार चळवळीपेक्षा वेगळी आहे. हा तुमचा पहिला पॉइंट असला पाहिजे. असहकार चळवळीमध्ये 1920च्या आपण सहकार्य नाही केलं होतं, तर आपण कायदे मोडले होते का? नाही. या ठिकाणी आपण कायदे मोडणार म्हणजे आपण गुन्हा करणार आहोत. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते. दुसरं महत्व काय, तर बेसिकली मास पार्टिसिपेशन. की बाबा या चळवळी अंतर्गत फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने सहभाग नोंदवला होता. ठीक आहे. कामगारांनी, शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला होता या चळवळीमध्ये. ठीक आहे. एक मास मोबिलायझेशन झालं होतं. जनतेच्या एकतेची ताकद ब्रिटिश सरकारला बघायला भेटली होती. ठीक आहे. नेक्स्ट महत्व काय, तर गांधीने एक नवा मार्ग दिला होता आपल्या मनातील असंतोष प्रकट करण्यासाठी. ठीक आहे. वाय महात्मा गांधी इज फेमस. बेसिकली कसं आहे माहिती का, राग प्रत्येकाला येतो, पण प्रत्येक जण बंदूक घेऊन गोळ्या नाही मारू शकत किंवा प्रत्येक जण बॉम्ब नाही फेकू शकत. ठीक आहे. कारण काही लोक असे असतात समाजामध्ये की बाबा ज्यांना परिवार असतो, लहान मुलं असतात. ठीक आहे. ज्यांचं हातावरचं पोट असतं. ठीक आहे.
रोज सकाळी घराच्या बाहेर जाणं, काम करणं, अन्न कमावणं आणि आपली उपजीविका भागवणं हे त्यांचं ध्येय असतं. ठीक आहे. मग याच्या बाहेर जाऊन ते जनतेसाठी किंवा समाजासाठी ते काहीतरी करू शकत नाही किंवा काहीतरी करायला गेलं तर मग घरचे उपाशी मारतात. समजते मी काय म्हणतो ते. मग अशा लोकांच्या देखील मनामध्ये राग आहे. मग तो व्यक्त कसा करायचा? तर तो व्यक्त करण्यासाठी महात्मा गांधींनी मार्ग निर्माण करून दिला. क्लॅरिटी आहे. त्यामुळे महात्मा गांधीला फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा किंवा जनतेचा पाठिंबा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. समजते मी काय म्हणतोय ते? क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटनं काय झालं, गांधी इर्विन पॅक्ट केला. ठीक आहे. म्हणजे काय केलं, ब्रिटिश सरकारला काँग्रेसच्या इक्वल फुटिंगवरती आणून ठेवलं. क्लॅरिटी आहे. म्हणजे कुठं ना कुठं काँग्रेसची संस्था जी आहे तिला लोकांचं पाठिंबा आहे किंवा तिला पाठबळ आहे, ते कुठं ना कुठं नकळत का होईना पण इंग्रज सरकारने मान्य केलं आणि काँग्रेसला आपल्या बरोबरीने आणून त्यांच्यासमोर पॅक्ट केला. म्हणजे काय, तुम्ही युद्ध केलं, युद्धामध्ये कोणी जिंकत नाहीये, तुम्ही तह करता. तर त्या सिमिलर लाईन मध्ये तुम्ही याला म्हणू शकता किंवा तुझ्यामध्ये पण खूप जास्त पॉवर आहे, माझ्याकडे पण पॉवर आहे, पण कोणी हारना गेले, सो लेट स्टॉप दिस वॉर. आपण काय करूया, समझोता करूया. क्लॅरिटी आहे. मग अशा प्रकारचा समझोता केला. ठीक आहे. त्यामुळे काय झालं, काँग्रेसची प्रतिष्ठा पूर्ण भारतामध्ये वाढली. ठीक आहे. अगेन कशामुळे वाढली, त्या सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमुळे वाढली. गेटिंग माय पॉइंट ऑन नॉट? समजते मी काय म्हणतोय ते. तर हे सगळे महत्व जे काही इम्पॉर्टन्स आहे ते बॉडीमध्ये लिहायची. क्लॅरिटी आहे. मग त्याला कन्क्लूड काय करायचं, कन्क्लूड काय करायचं बेसिकली सांगा बरं. तर आपण याला कन्क्लूड काय करू शकतो की बाबा या चळवळीने काय केलं, तर बेसिकली भारतीय स्वतंत्र लढ्याचा पाया अधिक जास्त मजबूत केला. ठीक आहे. भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये एक नवीन विश्वास निर्माण केला, कारण का या ठिकाणी आपण डायरेक्ट इंग्रज सरकारच्या कायद्यांना विरोध केलाय की तुम्ही हे जे कायदे करताय ते लेजिटिमेट आहेत का, ते लोक कल्याणासाठी आहेत का, याचा विचार तरी करा कमीत कमी. क्लॅरिटी आहे. म्हणजे आपण बेसिकली डिरेक्टली त्यांच्या ऑथॉरिटीला आपण चॅलेंज केलेलं आहे. ठीक आहे. तर कन्क्लूड काय करणार, तर बेसिकली या चळवळीने भारतीय स्वतंत्र लढ्याचा एक नवीन पाया अधिक जास्त भक्कम केला, एक नवीन दिशा दिली. ठीक आहे. क्लॅरिटी आहे. समजते. आणि भारत लोकांच्या मनात काँग्रेसचा जो आहे, आपण काय म्हणलं, काँग्रेसची प्रतिष्ठा वाढवली, काँग्रेसची प्रतिष्ठा वाढवली. ठीक आहे. आणि गांधींचे जे मार्ग आहेत त्यावर लोकांचा विश्वास अधिक जास्त दृढ झाला. क्लॅरिटी आहे. या सगळ्या गोष्टी आपण कन्क्लुजन मध्ये लिहून या उत्तराचा शेवट करू शकतो. अगेन कीवर्ड आपण आयडेंटिफाय केलं म्हणजे आपण सगळ्या डिमांड क्वेश्चनच्या फुलफिल करण्याचा प्रयत्न केला. ओके. सो नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. आय थिंक सेक्शन ए मधले आपले क्वेश्चन झालेले आहेत. नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स सेक्शन बी. येस. काय म्हणते क्वेश्चन, एक्सप्लेन the Justice CMG Ranade's views on Indian economic development. Indian economic development वर MG रानडे यांचे व्ह्यूज. क्लॅरिटी आहे. हेच आहे ना क्वेश्चन. भारताच्या आर्थिक विकासाबद्दल रानडेंचे विचार स्पष्ट करा. येस. कीवर्ड काय, आणि डिमांड काय. येस. ट्राय टू आयडेंटिफाय द कीवर्ड and the demand. तर या ठिकाणी कीवर्ड जे आहे ते म्हणजे रानडेंचे विचार, MG रानडेज व्ह्यूज.
ठीक आहे. आणि डिमांड काय? सेम डिमांड आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त हिडन लेयर्स आपल्याला पाहायला भेटत नाहीत. तर बेसिकली इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बद्दल रानडे यांचे काय विचार आहेत? म्हणजे सोशलिस्ट मॉडेल पाहिजे, कॅपिटलिस्ट पाहिजे, आर्थिक वृद्धीमध्ये शेतीचं काय महत्व आहे, कामगारांचं काय महत्व आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहिणार? हा, आता हा क्वेश्चन जो आहे तो 15 मार्कर आहे, 250 शब्द, म्हणजे आपल्याला डिटेल मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. कीवर्ड काय? एम जी रानडे यांचे व्ह्यूज. तर इंट्रोडक्शन मध्ये एम जी रानडे यांच्याबद्दल माहिती पाहिजे, जनरल इन्फॉर्मेशन अबाउट रानडे. क्लॅरिटी आहे? म्हणजे यामध्ये काय देणार आपण की ही वॉज अ मॉडरेट थिंकर, मवाळवादी होते बाबा. ओके, प्रॉमिनंट मॉडरेट थिंकर होते. ठीक आहे. बॉम्बे मधील. ठीक आहे. अजून अतिरिक्त माहिती, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा सरकारने आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे, शेतीवरती लक्ष दिलं पाहिजे, कामगारावरती लक्ष दिलं पाहिजे, त्याचबरोबर भारताचं औद्योगिकरण केलं पाहिजे, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. तरच जे मागासलेला वर्ग आहे तो पुढे येईल, लोकांना रोजगार भेटेल आणि भारतीय समाजाचा देखील विकास होईल, या मताचे ते होते. क्लॅरिटी आहे? म्हणजे काय, तर बेसिकली सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे उद्योगधंद्यामध्ये. कॅपिटलिस्ट मॉडेलचे ते फॉलोअर होते का? तर अजिबात नाही. कॅपिटलिस्ट मॉडेलमध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही. त्यांचं काय म्हणणं होतं की सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, उद्योगांना चालना दिली पाहिजे. क्लॅरिटी आहे? त्याचबरोबर शेती क्षेत्राच्या उत्पादन वाढीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी जर सरकारने केल्या तरच, जर आर्थिक मागासपणा जो भारतीय समाजामध्ये आहे तो दूर होईल, अन्यथा होणार नाही. असं एक तुम्ही जनरल माहिती या ठिकाणी तुम्ही या इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. क्लॅरिटी आहे? येस. पहिला पॉइंट काय लिहिणार तुम्ही याच्यामध्ये? आता बॉडी व्ह्यूज काय काय? आता व्ह्यूज मध्ये आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी असते ती कशावरती आधारित असते? एक, ऍग्रिकल्चर. नेक्स्ट, इंडस्ट्रियलायझेशन. क्लॅरिटी आहे? प्रायमरी. ठीक आहे. त्यानंतर काय? एम्प्लॉयमेंट. त्यानंतर आपण त्याला काय म्हणू शकतो? ट्रेड कॉम्पिटिशन. या सगळ्या ऍस्पेक्ट बद्दल त्यांचं काय व्ह्यूज आहे हे आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? तुम्हाला ऍग्रिकल्चर बद्दल रानडे यांचं काय म्हणणं आहे, किंवा शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकार काय काय करू शकते? तर ऑब्व्हियसली इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ शकते. जे सावकाराच्या कर्जामध्ये शेतकरी अडकतात ते तुम्ही थांबवू शकता. ठीक आहे. फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड तुम्ही थांबवू शकता. ठीक आहे. शेतमालाला तुम्ही बाजारभाव तुम्ही उपलब्ध करून द्या, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. शेतीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, काय नाही. ठीक आहे. त्याचबरोबर शेतीचं आधुनिकीकरण, ज्याला आपण मॉडर्नायझेशन म्हणतो. क्लॅरिटी आहे? तर या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांचं काय बघा,
मवाळवादी असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की इंग्रज सरकार जे आहे ते भारतीय समाजासाठी आणि भारतासाठी चांगलं आहे. क्लॅरिटी आहे. इंग्रज सरकार भारतामध्ये काही चांगले बदल करू इच्छिते, फक्त इंग्रज सरकारला भारताच्या ग्रासरूट लेवलची जाणीव नाही आहे आणि ती जाणीव करून देणं हे आपलं काम आहे. सरकार निश्चितच आपली मदत करल. या मताचे मवाळ नेते होते. क्लॅरिटी आहे. म्हणजे सरकारला चांगलं करायचंय, पण सरकारला माहित नाही की नेमकं भारताची ग्रासरूट लेवलला परिस्थिती काय. तर त्या परिस्थितीची जाणीव जर आपण सरकारला करून दिली तर ऑब्व्हियसली सरकार आपल्या फायद्याची कामं करेल, या मताचे ते होते. ठीक आहे. मग दुष्काळ पडला तर दुष्काळ पडू नये म्हणून सरकारने काय केलं पाहिजे. ठीक आहे. मातीचं परीक्षण केलं पाहिजे, त्या ठिकाणी कुठलं पीक योग्य आहे काय नाही या सगळ्या गोष्टी सरकारने निश्चित केल्या पाहिजे. शेतसारा कमी केला पाहिजे. शेतीच्या विकासासाठी सरकारने काय काय केलं पाहिजे का त्यांचे काय काय विचार होते हे सगळं तुमच्या पहिल्या पॉईंटमध्ये येणार. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, नुसतं शेती करून चालेल का नाही, तर ऑब्व्हियसली समजा आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुम्हाला औद्योगिकरण सुद्धा करावे लागेल. मग ते करण्यापाठी मग त्यांचे काय काय विचार आहेत या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी या पॉइंट मध्ये लिहू शकतो बॉडीमध्ये. ठीक आहे. बाबा इंडस्ट्रियलायझेशन तुम्ही केलं पाहिजे, भारतातल्या स्थानिक उद्योगात तुम्ही जास्त चालना दिली पाहिजे. ठीक आहे. ट्रेड कॉम्पिटिशन म्हणजे काय, तर बेसिकली भारतीय मालाला परकीय मालासोबत तुम्ही स्पर्धा करू घालू नये, तर बेसिकली तुम्ही भारतीय मालाला संरक्षण दिलं पाहिजे. ठीक आहे. ती ड्रेन ऑफ वेल्थ तुम्ही करताय ती तुम्ही थांबवली पाहिजे. भारतीय उद्योग नष्ट होत चालले, भारतीय इंडस्ट्री पूर्णपणे निस्तनाभूत होत चालली आहे, तर ती इंडस्ट्री निस्तनाभूत होऊ नये म्हणून सरकारने काय काय प्रयत्न केले पाहिजे. क्लॅरिटी आहे. सरकारने तारीफ कमी केल्या पाहिजे, टॅक्स कमी केला पाहिजे, जेणेकरून भारतीय उद्योग सस्टेन होतील, ते जगतील, जेणेकरून भारताचा विकास होईल किंवा भारताची आर्थिक प्रगती होईल. हे सगळे विचार तुम्ही इंडस्ट्रियलायझेशनमध्ये लिहिले पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर या औद्योगिकरणाबरोबर सरकारने एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे काय, नोकऱ्या, रोजगार सुद्धा भारतीय लोकांना उपलब्ध करून दिला पाहिजे, जेणेकरून भारतीय लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. ठीक आहे. जास्त लोकांना समजा रोजगार मिळाला तर ऑब्व्हियसली पगार मिळतो, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. त्याचबरोबर एज्युकेशनचं प्रमाण वाढेल. या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. तर हे विचार तुम्ही या सेक्शनमध्ये लिहू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर कॉम्पिटिशन, की सरकार कशा प्रकारे भारतीय मालाला इंग्रजांच्या विकसित अशा मशीनमधून बनलेल्या मालासोबत कम्पीट करायला भाग पाडतंय, ते थांबवलं पाहिजे. ठीक आहे. स्थानिक मालाला त्यांनी जास्त संरक्षण दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि परकीय मालावर त्यांनी जास्त टॅक्स लावला पाहिजे. हे सगळे त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्ही या पॉईंटमध्ये लिहू शकता. क्लॅरिटी आहे. कन्क्लुजन तुम्ही काय लिहिलं पाहिजे की बाबा यांचे विचार जे होते ते ऑब्व्हियसली मॉडरेट आणि प्रोग्रेसिव्ह होते, जे की भारताच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या संदर्भात चालना देणारे होते, असं म्हणून तुम्ही या आन्सरला कन्क्लूड करू शकता. क्लॅरिटी आहे. समजते. येस. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. अप्रोच कसा असला पाहिजे, तर बेसिकली आपण त्याला पॉईंटमध्ये डिवाइड केलं पाहिजे आणि त्या पॉईंट मधून तुम्ही त्याला डिटेलमध्ये त्या प्रत्येक पॉईंटला तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. क्लॅरिटी आहे. येस. सो नाउ लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. Explain the objectives and methods of extremist group in Indian national movement. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाचा उद्देश व कार्यपद्धती स्पष्ट करा. भारतीय राष्ट्रवादी चळवळीत जहालवादी गटाचा उद्देश व कार्यपद्धती स्पष्ट करा. फर्स्ट स्टेप काय, अगेन 15 मार्कर, 250 शब्द. कीवर्ड काय, तर जहालवादी गटाचा उद्देश अँड कार्यपद्धती. येस. हे तुमचे कीवर्ड आहेत आणि याच कीवर्डचे तुमचे डिमांड तुम्ही फुलफिल केल्या पाहिजे. उद्देश मध्ये काय, स्वराज, स्वदेशी माल,
आणि परकीय मालावर बहिष्कार. क्लॅरिटी आहे? येस. तुम्ही काय लिहिलं पाहिजे मग याच्यामध्ये की जहालवादी गट निर्माण का झाला, थोडक्यात त्यांचा उद्देश काय होता, त्यांची कार्यपद्धती काय होती. बस या 3 गोष्टी तुम्ही ऍड्रेस केल्या पाहिजे या क्वेश्चन मध्ये. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार? येस. तर जहालवादी गटाबद्दल क्वेश्चन आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही जहालवादी गटाबद्दल जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही लिहिणार. काय लिहिणार? जहालवादी गटाचा कार्यकाल काय, 1905 ते 1919. क्लॅरिटी आहे? समजते? त्याचबरोबर जी मवाळांची कार्यपद्धती आहे त्याच्यावरती नाखुश होऊन जहालवादी कार्य किंवा जहालवादी गट निर्माण झाला, हे सुद्धा तुम्ही 2-3 लाईन मध्ये इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही लिहू शकता. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? येस. ओके. त्यानंतर बॉडीमध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा उद्देश. ऑब्विसली आपल्याला आयडेंटिफाय करायचा उद्देश काय, स्वराज. मग या स्वराजला डिफाईन केलं का, किंवा स्वराजचा अर्थ त्यांनी डिक्लेअर केलता का, तर केलं तर कशा प्रकारे होता, किंवा त्यांच्या मनामध्ये स्वराजचा अर्थ काय होता, म्हणजे काय सेल्फ रूल, म्हणजे काय स्वशासन. ते कशा प्रकारचा असेल, कसा असेल हे डिफाईन केलं होतं का, अजिबात नाही. ठीक आहे. हे त्यांनी कुठं सांगितलं होतं, कशा प्रकारे सांगितलं होतं, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट उद्देश काय, राष्ट्रवाद व राष्ट्राभिमान. कोणते कोणते नव्हते ते, टिळक, लाल बाल पाल आपण ज्यांना म्हणतो, बेसिकली अतिशय अग्रेसिव्ह असा राष्ट्रवाद त्यांना प्रसारित करायचा होता पूर्ण भारतीय युवकांमध्ये. क्लॅरिटी आहे की भारताने भारतीय इतिहासावरती अधिक जास्त अभिमान बाळगला पाहिजे, भारतीय संस्कृतीवरती अभिमान बाळगला पाहिजे. आपण इंग्रजांपेक्षा कुठल्या बाबतीमध्ये कमी नाही आहोत. ठीक आहे. हा या विचारांचा प्रसार त्यांना करायचा होता, हे देखील एक उद्देश होतं. क्लॅरिटी आहे? म्हणजे काय, प्रमोशन ऑफ नॅशनल प्राईड. क्लॅरिटी आहे? येस. त्याच्यानंतर काय, स्वदेशी माल आणि परदेशीवर बहिष्कार. याला तुम्ही एक्झाम्पल म्हणून स्वदेशी मुवमेंट किंवा स्वदेशी चळवळ तुम्ही मेन्शन करू शकता. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? लाला लजपत राय यांनी कसं इकॉनॉमिक ड्रेन थेरी मांडली. ठीक आहे. याच्या विरोधामध्ये स्वदेशीचा स्वीकार का केला पाहिजे आणि परदेशीवरती बहिष्कार का केला पाहिजे, याला एक्झाम्पल म्हणून तुम्ही लाला लजपत राय यांची ड्रेन थेरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, हे काय झालं, उद्देश. आता कार्यपद्धतीमध्ये काय, इकडे देऊ आपण. येस, कार्यपद्धतीमध्ये काय करायचं तुम्हाला, बेसिकली पॅसिव्ह रेजिस्टन्स करायचं तुम्हाला. म्हणजे काय, तुम्हाला सरकारवरती मागण्या पूर्ण करून दबाव आणला पाहिजे. नुसतं शांतपणे तुम्ही प्रार्थना नाही करायचं किंवा याचिका नाही करायच्या, प्रेयर्स, पिटिशन किंवा तुम्ही घटनात्मक मागणी जायचं नाही, तुम्हाला रेजिस्टन्स करायचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला विरोध करायचा आहे, पण तो विरोध कसा असला पाहिजे, पॅसिव्ह असला पाहिजे. सरकारवरती दबाव निर्माण झाला पाहिजे. तुम्ही मोर्चा काढणार, तुम्ही मिरवणुकी काढणार, तुम्ही नारेबाजी करणार. ठीक आहे. या मार्गाचा अवलंब करून तुम्ही सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करणार, ही तुमची कार्यपद्धती आहे. तुम्ही आताची घडी घालून तुम्ही शांत बसणार नाही. ठीक आहे. येस. नेक्स्ट,
अजून काय केलं पाहिजे, जर लोकांमध्ये भारताबद्दल अभिमान निर्माण करायचा असेल त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. तर ही सुद्धा एक कार्यपद्धती आहे की भारतीय युवकांमध्ये किंवा भारतीय मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. क्लॅरिटी आहे. त्यानंतर बहिष्कार, ही सुद्धा कार्यपद्धती आहे. हा उद्देश सुद्धा आहे आणि कार्यपद्धती सुद्धा आहे. परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे, ही सुद्धा एक कार्यपद्धती आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मिरवणुकांमध्ये, मोर्चांमध्ये तुम्ही गाणे म्हणता, आमा सुनार बांगला वगैरे, हे तुम्ही रेफरन्सेस घेऊ शकता. ठीक आहे. जसं की ठिकाणी सांगितलं, गंगेमध्ये स्नान करा, गणेश उत्सव, शिवजयंतीला त्याला सार्वजनिक रूप देऊन त्यांनी ही चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला, ही सुद्धा कार्यपद्धती आहे. ज्याला आपण मास मोबिलायझेशन असं म्हणतो. म्हणजे काय, लोकांचं संघटीकरण करणे. क्लॅरिटी आहे. लोकांचं संघटीकरण करणे आणि सरकारवरती दबाव आणणे, या सगळ्या गोष्टींचे तुम्ही रेफरन्सेस घेऊ शकता आणि तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल देऊन हे पॉईंट्स तुम्ही मांडू शकता. जवळजवळ इकडे 3 ते 4 पॉईंट्स आणि इकडे 3 ते 4 पॉईंट, 8 पॉईंट तुमच्या बॉडीमध्ये कव्हर झाले पाहिजे, आणि विच इज मोर दॅन इनफ फॉर अ 250 वर्ड क्वेश्चन. क्लॅरिटी आहे. त्यानंतर कन्क्लुजन मध्ये तुम्ही इम्पॅक्ट लिहू शकता. ऑब्व्हियसली क्लॅरिटी आहे की बाबा या चळवळीचा, म्हणजे या जहालवादी गटाने जे मार्ग अवलंबले किंवा त्याचा उद्देश होता, त्याचा इम्पॅक्ट काय झाला. तर ऑब्व्हियसली किंवा एक गोष्ट समजली की मवाळाचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला काही हासिल होणार नाहीये. ठीक आहे. नॅशनल मुवमेंट अधिक जास्त बळकट बनली, भारतीय राष्ट्रवाद अधिक जास्त अग्रेसिव्ह बनला. क्लॅरिटी आहे. तर मग या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या कन्क्लुजन मध्ये मांडू शकता. क्लॅरिटी आहे. ओके, सो वी आर फुलफिलिंग ईच अँड एव्हरी डिमांड. येस. सो नाउ लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय, व्हॉट डू यू नो अबाउट इम्पेरियलिझम इन एशिया अँड आफ्रिका. आय थिंक दिस इज द लास्ट क्वेश्चन. इम्पेरियलिझम इन एशिया अँड आफ्रिका, म्हणजे एशिया आणि आफ्रिकेमधल्या साम्राज्यवादाविषयी तुम्हाला काय माहिती आहे. Yes, again, first thing what? Keyword. And then demand. काय असेल या क्वेश्चनचं कीवर्ड. What might be the keyword of this question? कीवर्ड आहे साम्राज्यवाद. येस. ठीक आहे. मग आता साम्राज्यवाद कुठला, तो पण एशिया आणि आफ्रिकेमधला. मग डिमांड काय, या साम्राज्यवादाला काय कारणे आहेत किंवा उगम कशा प्रकारे झाला, याचा प्रसार कसा झाला आणि याचा इम्पॅक्ट काय झाला पूर्ण एशिया आणि आफ्रिकावरती किंवा पूर्ण जगावरती. येस. सो दीज आर द डिमांड, दीज आर द कीवर्ड्स फॉर दिस क्वेश्चन. येस. तुम्हाला काय माहिती आहे. येस. काय कीवर्ड आहे, साम्राज्यवाद कीवर्ड आहे, आणि काय कारण असणार, काय प्रसार, कसा प्रसार आहे, कशा प्रकारचा इम्पॅक्ट आहे, हे तुमची क्वेश्चनची डिमांड आहे. 15 मार्कर आहे. 250 शब्दामध्ये या तिन्ही गोष्टीचे आन्सर आपण लिहिले पाहिजे. दॅट्स इट. तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे.
मग आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार की बाबा 19व्या ते 20व्या शतकामधली घटना आहे, साम्राज्यवाद जी घटना आहे ते 19व्या आणि 20व्या शतकात होणारी घटना आहे. ठीक आहे. आणि काय उद्देश आहे या घटनेचा, तर बेसिकली राजकीय वर्चस्व, त्याचबरोबर आर्थिक वर्चस्व आणि स्पर्धा, व्यापारी स्पर्धा. तर अशा 2-3 मुद्द्यांचा वापर करून तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन या ठिकाणी लिहू शकता. क्लॅरिटी आहे? येस. सो वी आर बिल्डिंग दिस आन्सर फ्रॉम व्हेरी स्क्रॅच. ठीक आहे. मग आता या साम्राज्यवाद निर्माण होण्यापाठीमाग काय कारणे आहेत बाबा, इथून तुमची सुरू झाली बॉडी. पहिली डिमांड काय आपली, कारणे. त्याच्यामध्ये पहिलं कारण काय, इंडस्ट्रियलायझेशन. औद्योगिकरण. यामुळे काय झालं, मशीन्स आल्या. मग या मशिनींना कच्च्या मालाची गरज भासू लागली, कच्चा माल. आणि जो पक्का माल बनतोय तो विकण्यासाठी बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. क्लॅरिटी आहे, समजते? कारण का जे औद्योगिक क्रांती आहे किंवा ज्याला आपण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणतो किंवा औद्योगिकरण म्हणतो, ठीक आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो, ही क्रांती टिकू शकत नाही जोपर्यंत या मशीन्सला कच्चा माल मिळत नाही. आणि जो पक्का माल मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतोय त्या पक्क्या मालाला बाजारपेठा सुद्धा उपलब्ध करून द्यावे लागतील ना. तुम्ही 100 चपात्या बनवताय पण त्या चपात्या खाणारे पण लोक पाहिजेत की नाही, यू नीड कन्झ्युमर्स. ठीक आहे. मग या शोधामध्ये कच्चा माल मिळवणे आणि आपल्या मालाला बाजारपेठा निर्माण करून देणे, या शोधासाठी राजकीय वर्चस्व किंवा वसाहतीकरणाला सुरुवात झाली. क्लॅरिटी आहे? त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक आणि पॉलिटिकल डॉमिनेशन हे कारण आहे. जेवढ्या जास्त वसाहती तेवढ्या जास्त तुमचे इकॉनॉमिक सोर्सेस. क्लॅरिटी आहे? तेवढं जास्त तुमचं इकॉनॉमी स्ट्रॉंग, तेवढं जास्त तुम्ही तुमचं साम्राज्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता, तेवढं जास्त तुम्ही जगाचे ऑब्व्हियसली ह्यूज पॉलिटिकल पॉवर. त्या काळामध्ये कुठली पॉलिटिकल, अमेरिका सीन मध्ये नव्हती. सो विच वॉज द लार्जेस्ट पॉवर इन द वर्ल्ड, ऑब्व्हियसली इंग्लंड. क्लॅरिटी आहे? तर मग ही आर्थिक महासत्ता किंवा राजकीय महासत्ता होण्यासाठी या युरोपियन कंट्रीज मध्ये स्पर्धा लागली होती. क्लॅरिटी आहे? तर मग ती स्पर्धा सुद्धा कारण आहे. नंतर काय, सिव्हिलायझेशन. म्हणजे सांस्कृतिकरण. त्यांचं असं म्हणणं होतं की एशिया आणि आफ्रिकामधले जे लोक आहेत ते सिव्हिलाइज लोक नाही आहेत. ठीक आहे, ते बार्बारिक आहेत. ते एकमेकांना मारतात, त्यांची जी जिंदगी आहे ते अडाणी आहे, ते शिक्षित नाही आहे, ते आपल्या स्त्रियांना जाळतात. तर कुठं ना कुठं हे अमानवीय लोक आहेत. तर मग यांना शिक्षण देऊन त्यांची प्रगती करून आणायचंय, त्यांना सुसंस्कृत समाजामध्ये रूपांतरित करायचंय आणि हे काम आम्ही उचलतो, हा विडा आम्ही उचलतो, ही मानसिकता. कारण का जर तुम्ही एखाद्या इंग्रजाला विचारलं की बाबा तुम्ही भारतावर राज्य का केलं, तर भारतावर राज्य करणं गरजेचं होतं कारण का भारत डिवायडेड होता असं ते म्हणतील. भारतामध्ये कुठलाही एक राजा नव्हता, भारतामध्ये कुठलाही आर्थिक आणि सामाजिक विकास नाही आहे, समाज विभागलेला आहे, लोक एकमेकाला दाबण्याचा प्रयत्न करतायत. क्लॅरिटी आहे? पुरुष स्त्रियांना जाळतायत. क्लॅरिटी आहे? जातीभेद आहे, अस्पृश्यता आहे, तर कुठं ना कुठं अशा अमानवी अशा संकल्पना आहेत. तर मग त्यातून त्यांना आम्ही सुसंस्कृत बनवलं, त्यांना आम्ही सिव्हिलाइज्ड केलं. कोणी केलं? आम्ही केलं. कारण का त्यांना आधुनिक शिक्षण आम्ही प्रोव्हाइड केलं. पशुमधून माणसामध्ये त्यांना आम्ही आणलं, ही मानसिकता. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? येस, टू दिस आयडियोलॉजी. ठीक आहे.
तर कारण तुम्ही दिली. ऑब्व्हियसली नेक्स्ट, प्रसार म्हणजे काय, या मेंटॅलिटीचा प्रसार झाला. प्रसार होण्यापाठी मग कारण सुद्धा ऑब्व्हियसली देत. त्याच्यामध्ये तुम्ही काय फीचर्स, वैशिष्ट्य काय होते याच्यामध्ये, प्रसारामध्ये तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही फीचर्स सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी काय करायचं, फीचर्स मध्ये काय लिहायचं, तर पहिला पॉईंट काय, तर ड्रेन ऑफ इकॉनॉमिक वेल्थ, म्हणजे एशिया आणि आफ्रिकेमध्ये जाऊन तिथल्या नैसर्गिक साधनांचा आपल्या आर्थिक विकासासाठी फायदा करून घ्यायचा, ही आयडियोलॉजी आहे, हे फीचर आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी जाऊन आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करायचं आणि त्या राजकीय वर्चस्वाचा वापर करून व्यापारामध्ये जास्तीत जास्त नफा कमवायचा. क्लॅरिटी आहे, समजते मी काय म्हणतोय ते. मग तो व्यापार भलेही आपल्या फायद्याचा आणि त्यांच्या नुकसानीचा का असे ना, मग तिथल्या ज्या लोकल इंडस्ट्री असतील ते ऑब्व्हियसली त्या उद्ध्वस्त का होईना, काही फरक पडत नाही. क्लॅरिटी आहे, हे अजून एक फीचर आहे. नेक्स्ट, त्या ठिकाणी जाऊन आपल्या संस्कृतीचा प्रसार करायचा, जेणेकरून त्या लोकांना आपल्या मालाची आवड निर्माण होईल. ऑब्व्हियसली तुम्ही एशिया आणि आफ्रिकेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं सूट बूट विकायला लागले, लोक घेतील का, नाही घेणार, कारण का तिथले लोक धोती घालतात. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्या धोती घालणाऱ्या लोकांना तुम्हाला मॉडर्न एज्युकेशन द्यावं लागेल, आधुनिक शिक्षण द्यावं लागेल. तेव्हा ते म्हणतील की येस, धोती इज ओल्ड फॅशन, सूट इज न्यू फॅशन. क्लॅरिटी आहे. तर मग ते शिक्षण त्यांना द्यावं लागेल, त्यांच्यावरती आपली संस्कृती आणि आपली भाषा लादावी लागेल. तेव्हा जाऊन ते तुमच्या मालाचा स्वीकार करतील ना. इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये जे काही बनते त्याचा स्वीकार एशिया आणि आफ्रिकेचे लोक केव्हा करतील, ऑब्व्हियसली जेव्हा त्यांची टेस्ट त्यांच्यासारखी बनेल, ते लोक युरोपियन लोकांसारखे बनतील, त्यांच्या आवडी निवडी चेंज होतील. क्लॅरिटी आहे. तर मग आपली संस्कृती लादायची, आपली भाषा लादायची आणि त्या लोकांच्या संस्कृतीला ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये भेसळ करायची. की भारतात पण झालं, आज इंग्लिश डॉमिनंट आहे, ऑब्व्हियसली आपण इंग्लिशमध्ये बरंच काय लिहितोय, कारण तेच आहे. ठीक आहे, आपण कुठे ना कुठे एक कॉलनाइज कंट्री होतो एका काळामध्ये. ठीक आहे, हे सगळे पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी लिहिले. मग इम्पॅक्ट काय झाला, तर ऑब्व्हियसली तिथली संस्कृती नाहीशी झाली, पाश्चिमात्यकरण झालं, भाषेचं पाश्चिमात्यकरण झालं, लोकल इंडस्ट्री उद्ध्वस्त झाल्या. ठीक आहे, नैसर्गिक साधन संपत्तीची पिळवणूक झाली, त्या एशिया आणि आफ्रिकेमध्ये गरिबी फार मोठ्या प्रमाणात वाढली, तिथली संपत्ती पूर्ण युरोपमध्ये गेली. क्लॅरिटी आहे. तर या सगळ्या गोष्टी परिणाम, या सगळ्या गोष्टी ॲज अ परिणाम म्हणून तुम्ही लिहू शकता. एशिया आणि आफ्रिकेतल्या कंट्री ज्या अजून सुद्धा अविकसित आहेत, कारण काय, हे कॉलनायझेशन किंवा हा साम्राज्यवाद. क्लॅरिटी आहे. तिथल्या लोकांना एक सांस्कृतिक आयडेंटिटी असून सुद्धा पाश्चिमात्यकरणाकडे ते लोक जास्त पळतात. इंग्लिश बोलणं म्हणजे खूप जास्त मॉडर्न आहे, ही मानसिकता का आली, या साम्राज्यवादामुळे आली. क्लॅरिटी आहे. तर हे सगळे परिणामामध्ये पॉईंट्स लिहायचे, जवळपास 3 ते 4 पॉईंट्स, 2 ते 3 पॉईंट्स कॉजेसमध्ये, 3 ते 4 पॉईंट्स तुमचे फीचर्समध्ये आणि 3 ते 4 पॉईंट्स तुमचे इम्पॅक्टमध्ये. दॅट्स इट. 250 शब्द कंप्लीट. तुम्ही आता याला कन्क्लूड कसं करणार की बाबा या साम्राज्यवादी विचारांनी तर ऑब्व्हियसली कॉलनाइज केले असं या कंट्रीला, पण त्याचबरोबर त्यामुळे या कंट्रीमध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला आणि या राष्ट्रवादाने कुठं ना कुठं निर्वसाहतीकरणाला सुद्धा प्रमोट केलं किंवा चालना दिली, हे सुद्धा तुम्ही कन्क्लूड करू शकता. क्लॅरिटी आहे. येस. सो दिस इज इट. आय थिंक आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट सगळे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. रादर दॅन मॉडेल आन्सर कशा प्रकारचे असले पाहिजे हे पाहण्यापेक्षा आपण क्वेश्चनला कशा प्रकारे अप्रोच करायचं आणि फ्रॉम स्क्रॅच ते आन्सर कसं डेव्हलप करायचं किंवा क्वेश्चनला बघितल्यानंतर आपली विचारसरणी नेमकी कशा प्रकारची असली पाहिजे याचा आपण या सेशनमध्ये अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. सो आय होप तुमच्या आन्सर रायटिंग स्किल किंवा प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला हे सेशन खूप जास्त फायद्याचं ठरेल. ठीक आहे. आणि तुम्हाला हे इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही ऑब्व्हियसली यू कॅन शेअर अँड यू कॅन सबस्क्राईब, की अजून जास्त असे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. ओके. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट सेशन.